विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. माझा अभ्यास परफेक्ट झालेला नाहीये, तरी मी फुल लेंथ टेस्ट द्यायची का? असा मुलांचा प्रश्न आहे. तुम्हाला माहिती आहे, आज रविवार आहे आणि आज आपली सेकंड फुल लेंथ टेस्ट आहे, तीही फ्री. कुठं टेस्ट आहे मी तुम्हाला सांगतो. सगळ्यांसाठी ती टेस्ट आहे. तुम्ही ॲप डाउनलोड केलं असणार आहे ऑब्व्हियसली. त्याच्यानंतर स्टोअर ऑप्शनमध्ये आपला जो क्रॅश कोर्सचा पहिला पार्ट आहे, फुल क्रॅश कोर्स म्हणूया आपण ₹3000 चा. त्याच्यावर टेस्ट सेक्शनमध्ये फुल लेंथ 2 असं फोल्डर असेल, चेक करा. तिथं फ्री टेस्ट आहे. मग टायमिंग काय याचं, की सकाळी 9 वाजल्यापासून ते रात्री 9 म्हणजे 9 AM टू 9 PM ती टेस्ट ओपन असणार आहे. बरं, इथं तुम्हाला टेस्ट सबमिट केल्यानंतर आता ॲन्सर्स दिसणार नाहीयेत. ते टायमिंग कंप्लीट झाले होईपर्यंत तुम्हाला तुमचा स्कोर कदाचित कळेल, पण ॲन्सर्स दिसणार नाहीत. रिझल्ट 9 नंतरच ओपन होईल किंवा नेक्स्ट डे मी रिझल्ट सांगेन तुम्हाला. ओके. हे असं का केलं ह्याची मला एक्सप्लेनेशन द्यायची काही गरज वाटत नाहीये. मेन याचं उत्तर देऊया. अभ्यास झालेला नाहीये, कॉन्फिडन्स येत नाहीये, इच्छा होतच नाहीये. अजून थोडं थांबूया. अजून मला तयारी करू दे, मग मी टेस्ट देतो. बिलकुल नाही. पहिली गोष्ट मला एक सांगा तुम्ही, की बोर्डच्या एक्झामच्या वेळेस तुम्ही अभ्यास केला ना रे बाळांनो? हां, केलाय तुम्ही. पण तुम्हाला काय वाटतंय तो तर बोर्डचा अभ्यास होता. ही सी परीक्षा आहे. सी मी कुठं काय केलंय? व्यवस्थित लक्ष द्या मी काय सांगतोय ते. सी मी कुठं काय केलंय असं तुम्हाला वाटतंय. तर मी तुम्हाला सांगतो अरे बोर्डच्या एक्झामच्या वेळेस झालाय तुमचा अभ्यास. सी एक्झाम ही बोर्डपेक्षा ईझीच आहे. तुमचं मन फक्त शांत करा. ते अशांत आहे. तुम्ही डिस्टर्ब्ड आहात. तुम्ही मनातून ओव्हर थिंकिंग एवढं करताय ना, की विचारूच नका. मी तुम्हाला जस्ट एक एक्झाम्पल देतो बरं का. आता उद्या टेस्ट आहे. सॉरी आज टेस्ट आहे बरं का. आज टेस्ट आहे. मी तुम्हाला सांगतो, मला काही कामानिमित्त थोडंसं गावाला जायचं. मी गावावरून दुपारी जाऊन परत येणार लगेच. टेस्ट आहे. मी 2-3 मुलांचे चेहरे बघितले आणि त्यांना सांगितलं, की उद्या जेव्हा मी गावावरून परत येईन ना, तुम्हाला खूप भीती वाटणार आहे. माझ्या गाडीचा आवाज जेव्हा तुम्ही ऐकाल, तेव्हा तुम्हाला थोडी-थोडी भीती वाटायला सुरुवात होईल. भीती वाटणार मी त्यांना असं विचारलं बरं का. माझं लक्षण आहे, की तुम्हाला भीती वाटणार. म्हणजे का वाटणार असं मी त्यांना विचारल्यावर त्यांनी पटकन सांगितलं त्या मुलांना, की "हां, स्कोर कमी येईल सर." मग तुम्हाला कसा मी स्कोर सांगायचा याची भीती वाटते. हेच मेन कारण आहे, की टेस्ट न देण्याचं, की माझा स्कोर कमी होईल. मग मी मम्मीला, पप्पाला काय सांगू? पप्पांना एवढा कमी स्कोर दाखवला, पप्पा काय म्हणतील? अरे, अगोदरच चुकीचा विचार. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो बरं का, ही गोष्ट थोडीशी वेगळी आहे बरं का, पर्सनल थोडीशी म्हणूया आपण. हे एक ना, रेकी हा शब्द कधी ऐकलाय का रे तुम्ही? मी तुम्हाला सांगू का? रेकी ॲक्चुअली ही जॅपनीज टेक्निक आहे. लक्ष द्या व्यवस्थित मी म्हणतो. रेकी ही जॅपनीज टेक्निक आहे लक्षात घ्या. आता ह्याचा अभ्यास करायला वेळ नाही. आपण सी-ई-टीचा अभ्यास करतोय. पण मी तुम्हाला सांगतो. YouTubeवर एक चॅनल आहे बरं का. आता काही बरेचसे पालक हा व्हिडिओ बघतायत त्यांच्यासाठी मी सांगतोय. हे चॅनल मी फॉलो करतो आणि ह्यांच्याकडून मी रेकी शिकतोय सध्या. ओके. फ्री ऑफ कॉस्ट आहे लक्षात घ्या. तासंतास वेळ लागत नाहीये. थोडासाच वेळ लागतो. मग या राज दीदी ज्या आहेत ना, त्यांनी काय सांगितलंय, एक सुद्धा चुकीचा विचार मनात आणायचा नाही. एक सुद्धा, जर्रा सुद्धा चुकीचा विचार मनात आणायचा सुद्धा नाही. सगळं चांगलंच होणार आहे, ओके. आणि हे सगळं जे चाललंय ते चांगल्यासाठीच होतंय. त्याचा एंड रिझल्ट पण चांगलाच लागणार आहे. टेस्ट द्या. जो स्कोर येतोय तो येऊ दे लक्षात घ्या. त्याच्यावर विचार करा. पण तुम्ही घाबरून टेस्ट दिली नाहीये, तर त्याचा मात्र एंड रिझल्ट खराब येणारच. तर तुम्हाला विचार करायची गरज नाहीये आणि तुमचे पालक, तुमचे शिक्षक जसं मी आहे, आम्हाला काय मी तुम्हाला सांगतो पहिल्या मॉक टेस्टमध्ये 200 पैकी 7-8 मार्क पडणारी सुद्धा मुलं आहेत. इम्प्रुव्हमेंट करणार आहेत ती. यावेळेस पण 7 पेक्षा खाली येणार आहे का? नाही. मग 7 का कमी पडले? पॅनिक मोड येतोय. तणाव येतोय. बरं हे तर याच्यावर तर आपल्याला मी काय म्हणतोय आपण ही जी आपली डिफिकल्टी आहे, याला तर ओव्हरकम करण्यासाठी जास्तीत जास्त टेस्ट दिल्या पाहिजेत. आता क्रॅश कोर्सची एक चांगली गोष्ट वाटते. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी काय फरक आहे? तर यावर्षी क्रॅश कोर्सवर डेली 2 टू 3 टेस्ट होतात बरं का. आता काल 3 टेस्ट झाल्या लक्षात घ्या. लॉजिकची पण टेस्ट झाली. सेमीकंडक्टरची पण टेस्ट झाली 11 स्टँडर्ड आणि अजून स्ट्रक्चर ऑफ एटमची पण टेस्ट झाली. आणि मला काय सुचलंय माहितीये का? टॉप 10च क्वेशन फक्त विचारायचे आणि मुलांना पण हे आवडलेत. क्वेशन 10 असू देत. अभ्यास तर पूर्ण टॉपिकचा करावा लागतोय ना. पण 10च क्वेशन टेस्टमध्ये असल्यामुळे टेस्ट पटकन पण होते रे. एका तासात 3 टेस्ट देऊन होतायत. म्हणजे मी तुम्हाला सांगतो यावर्षी रिझल्ट खूप चांगला लागणार आहे कारण मुलं 2-2, 3-3 टेस्ट रोज देतायत. गेल्या वर्षी मी दर रविवारी टेस्ट ठेवत होतो बरं का लक्षात घ्या. पण आता नाही. अगदी डेली टेस्ट आहेत. आता ह्या टेस्ट दिल्यानं काय होणार आहे म्हणूया आपण, रिझल्ट चांगला लागणार आहे
आणि रेकी हे जे शास्त्र आहे म्हणूया आपण, त्यात काय सांगण्यात आलंय, तुम्ही जसा विचार करणार तसं होणार आहे. तुम्ही निगेटिव्ह विचार केला तर तसंच घडतंय. आता ह्याच्यावर विश्वास ठेवा किंवा ठेवू नका. पण मला एक गोष्ट पटली, की मी सतत जर पॉझिटिव्ह विचार केला, सतत मी ठीक आहे, आनंदी राहिलो, मी तणाव नाही घेतला, तर ऑब्व्हियसली माझं आयुष्य हे सुखीच होणार आहे. मी तुम्हाला सांगतो आयुष्यातली 4 तत्व सांगतो. विषय थोडासा वेगळा येईल. कधीही कुणाला त्रास देऊ नका. कधीही कुणाचं नुकसान करू नका. कुणाविषयी वाईट विचार मनात कधीच आणू नका. दुसऱ्याचं नेहमी चांगलं होईल असाच विचार करा. आपले कष्ट कुठे कमी पडून देऊ नका. जे तुमच्या हक्काचं आहे तेवढंच घ्या. दुसऱ्याचं लुबाडून कधीही घेऊ नका. मग बघा आयुष्य पण आनंदी होईल. जे पाहिजे त्या गोष्टी मिळत जातील आणि ह्या सगळ्या गोष्टीत आपण यशस्वी होऊ. विषय वेगळा होता, पण आपला मेन विषय अभ्यास नाही झाला तरी टेस्ट द्यायची का? द्यायची. हां, अभ्यास कधीही कंप्लीट होत नाही. आता मला असं एखादा स्टुडंट आणून दाखवा रे. नाही सर माझं सगळं सीईटीचं झालेलं आहे परफेक्ट. आता मला काय अभ्यास करायची गरज वाटत नाहीये. नाही. जो एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंट आहे, जो टॉपर आहे, ज्याला सगळं येतंय, तोही सतत अभ्यास करत राहतोय. तोही सतत मॉक टेस्ट देतोय आणि मॉक टेस्ट इम्पोर्टंट आहेत. फुल सिलेबसवरती मॉक टेस्ट आहेत. मग आयडिया येते ना आपल्याला. सांगू का तुम्हाला? अरे, आता अगदी फिजिक्सचं उदाहरण घ्या. क्वेशन 1 समजा सेमीकंडक्टर 12th स्टँडर्ड असेल. क्वेशन 2 तो कुठलातरी वेव्ह ऑप्टिक्सवरचा असेल. क्वेशन 3 ग्रॅव्हिटेशनचा असेल. सिक्वेन्स वाईज क्वेशन नसतात लक्षात घ्या. ते फ्लिप केलेले असतात. रोटेट म्हणजे काय काय म्हणूया आपण टॉपिक वाईज असे ओळीनं क्वेशन नसतात बाळांनो हे लक्षात घ्या. त्यामुळे सीईटीला तुम्हाला काय करावं लागतं लक्षात घ्या, की तुम्हाला क्वेशन बदलला, की लगेच क्लिक व्हायला पाहिजे कुठला फॉर्म्युला यूज करायचा आहे, कुठल्या टॉपिक मधला हे किती फास्ट करावं लागतंय ना. तर मग तुम्ही जी एक्झाम देताय ती एवढी सोपी एक्झाम नाहीये. ओके, हे मी मान्य करतोय, पालकांना पण हे मान्य आहे. तरी देखील आमची काय इच्छा असते, की ह्या जगात एवढी स्पर्धा आहे, मग आपल्या मुलांना इतरांपेक्षा स्पर्धेला तोंड देताना इतरांपेक्षा थोडंसं पुढे राहावं. त्यासाठी एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे, जेणेकरून तुमचं पुढचं आयुष्य चांगलं राहील, असंच पालकांना वाटतंय ना. म्हणून तर आम्ही थोडासा आग्रह करतोय आणि हे बघा थांबा, मी तुम्हाला सांगतो, हे करत असताना ऑब्व्हियसली हे सगळं तुम्ही मोबाईलवर बघताय, हे तुम्हाला मला पण माहिती आहे, तुम्हाला पण माहिती आहे. मग हे मोबाईलमध्ये जेवढ्या चांगल्या गोष्टी आहेत, त्याच्यापेक्षा जास्त डिस्ट्रॅक्शन्स आहेत. Instagram आहे, YouTubeवरचे शॉर्ट्स आहेत, ते रील्स आहेत, व्हिडिओज वेगळे-वेगळे आहेत. याच्यापासून दूर राहायला शिका. अभ्यासाचं कुठला असेल तर बिनधास्त बघा. ओके, मी स्वतःहून बरेचसे YouTube चॅनल बघतो. पण सध्या माझं काय चाललंय? माझं चाललंय वेगळ्या-वेगळ्या ॲप्लिकेशन्स मधलं पी-वाय-क्यू सोडवणं. खूप ॲप्लिकेशन्स YouTubeवर नाही, Play Storeवर अवेलेबल आहेत. त्यात वेळ घालवा ना तुम्ही. तो आनंदच वेगळा आहे. मी तुम्हाला सांगतो, एकदा सांगितलं परत सांगतो. 4-5 सेकंदात माझा एक-एक क्वेशन सॉल्व्ह होतो केमिस्ट्रीमधला. हो, सिरियसली. आणि पी-वाय-क्यूज होतात रे रिपीट भावानो, आहेत तसे रिपीट होतायत. ओके, होतायत. पी-वाय-क्यू तुम्ही करताय ना, चांगली गोष्ट आहे. तर तुमची मानसिकता कुठली बदलायची आहे? जे मी प्रत्येक व्हिडिओत सांगत आलोय, जो केलेला आहे प्रश्न तोच आहे तसा येणार नाही. त्या टाइपचा आला म्हणजे बास, पी-वाय-क्यू रिपीट झाली. हे मला पण मान्य आहे. मग चला आता 9 वाजल्यापासून टेस्ट सुरू होते. 9 ते 12च टेस्ट देण्याचा प्रयत्न करा. टेस्ट देत असताना फोन कॉल रिसीव्ह करता येणार नाही. डू नॉट डिस्टर्ब मोडवर असला पाहिजे फोन. बॅक घेता येणार नाही. काही असल्या गोष्टी करता येणार नाहीत. हे लक्षात घ्या. मग आता तुमच्या ह्या आपल्या टेस्टसाठी ऑल द बेस्ट. धन्यवाद.